यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। नमस्कार, मी रेश्मा। ईश्वराने मानवाला सर्व शक्तिमान सजीव बनवलं, ज्ञानप्राप्तीची क्षमता दिली, भक्तिपूर्ण हृदय प्रदान केलं आणि कर्म करण्याची इच्छाशक्ती दिली। ह्या सगळ्यांच्या जोरावर त्याने प्रापंचिक, सामाजिक आणि वैश्विक कार्य करावं ही अपेक्षा। तो ते करतो देखील, पण जगात जेव्हा जेव्हा धर्म कोसळू लागतो, अधर्माचा बोलबाला होतो, अशांती निर्माण होते आणि मानवी कर्म हे सारं रोखण्यास असमर्थ ठरतं, तेव्हा अखेर धर्माच्या स्थापनेसाठी, मानवाच्या हितासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी ईश्वर अवतार घेतो। भारतीय संस्कृतीने ही एक सुंदर संकल्पना सांगितलेली। वेद, पुराणे आणि उपनिषदांमध्ये त्याबद्दलचा शास्त्रीय सिद्धांत आढळतो। नेमकं काय आहे हे अवतार कार्य, त्यामागची भूमिका आणि तत्वज्ञान समजून घेणार आहोत आदरणीय श्रीयुत दत्तात्रेय गाढे सरांकडून साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून। अवतार पूजन। नमस्ते श्रोते हो, अवतार पूजन या आपल्या मालिकेत आपण मागील भागापासून श्रीकृष्ण अवतार पूजन करत आहोत। मागच्या भागात आपण पाहिलं की श्रीकृष्ण जन्मापूर्वीची सामाजिक परिस्थिती काय होती आणि या पार्श्वभूमीवर या अवताराचं कार्य कसं झालेलं आहे ते आपण आता थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। श्रीकृष्णाच्या जीवनातील पहिला टप्पा म्हणजे त्याचं बालपण। बालपण हे सर्वांचंच असतं, परंतु आजही बाळकृष्ण सर्वांचा आवडता आहे। प्रत्येक मातेला वाटत असतं की मला कृष्णासारखं बालक व्हावं। हजारो वर्षानंतरही त्याचं बालपण हा सर्वांना आनंद देणारा विषय आहे। गोकुळामध्ये हा बालक सर्वांना प्राणप्रिय झालेला होता आणि तो ज्या ज्या लीला करत असे त्या सर्वजण कौतुकाने पाहत असत, त्याचा आनंद घेत असत। प्रेम लाभे प्रेमळाला या न्यायाने खरं तर हा बालकच सर्वांवर खूप प्रेम करत असे। तो सर्वांचा त्यामुळेच आवडता झालेला होता। त्या गोकुळातील मुलांबरोबर तो खेळत असे। या सर्व सवंगड्यांबरोबर गायी वळायला हा बालक जात असे। तेथे त्याने सर्वांनी एकत्र बसून जेवण्याची पद्धत सुरू केली। गरीब श्रीमंत या सर्वांचं जेवण एकत्र करून हा गोपाळकाला
आनंदाने सर्वजण खात असत. गरीब श्रीमंत हा भेद तेथेच संपून जात असे. तसंच या गोप बालकांमध्ये काही फार गरीब घराण्यातली बालकं होती. त्यांच्यासाठी श्रीमंत घरांमध्ये दही दुधाची चोरी आपल्या सवंगड्यांबरोबर हा बाळकृष्ण करत असे आणि त्या गरीब मुलांना पोषण आहार म्हणून हे दही दूध खायला मिळत असे. हे सर्व सवंगडी त्यांना देत असत, सर्व एकत्र खात असत आणि त्यामुळे सर्वांचा अतिशय आवडता असा हा बालक झालेला होता. ज्या गोपस्त्रिया होत्या ते तर त्यांचा हे बालक म्हणजे एक अतिशय आवडीचा विषय होता. त्या पाण्याला आल्या किंवा कुठल्याही कामासाठी बाहेर पडल्या तर कृष्णाकडे जरूर येऊन जात. काही लोक म्हणतात की कृष्णाने या गोपस्त्रियांचं लक्ष त्यांच्या संसारामधून विचलित केलं होतं, परंतु हे खरं नाही. कृष्ण हा केवळ 7-8 वर्षाचा असावा त्यावेळेस बालक होता आणि गोपस्त्रिया नव्हे तर सर्वच गोकुळ त्याच्या लीलांचं वेडं होतं. आध्यात्मिकदृष्ट्या जरी पाहिलं तरी या गोपींची कृष्णावर असलेली भक्ती अतिशय श्रेष्ठ अशी होती. अध्यात्मात अत्यंत उच्चस्थानी ही भक्ती मानली जाते. नारदाने देखील आपली भक्ती या गोपिकांच्या प्रेमभावापुढे फिकी आहे हे मानलं होतं. श्रीकृष्णाने स्त्रियांसाठी पुढेही फार मोठं कार्य केलेलं आहे. त्याने जेव्हा नरकासुराचा वध केला त्याचा मूळ उद्देश हाच होता की त्याने हजारो अशा बालिकांना आपल्या कैदेत ठेवलेलं होतं आणि त्याच्या कैदेतून भगवान श्रीकृष्णांनी त्यांची मुक्तता केली आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आपला पती म्हणून भगवान कृष्णांचं नाव लावावं असं सांगून त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. गीतेत सुद्धा भगवान म्हणतात, स्त्रियो वैश्यस तथा शूद्रास तेपि यान्ति पराम गतिम. स्त्रिया, वैश्य तसंच शूद्र हे परमगतीला जातील, त्यांचा तो अधिकार आहे. या भगवान कृष्णाने जेव्हा द्रौपदीवर वस्त्रहरणाचा प्रसंग आला, तिचे 5-5 महावीर पती काही करू शकत नव्हते, त्यावेळेस या आपल्या बहिणीला भगवान श्रीकृष्णाने वाचवलेला आहे. असा हा खऱ्या अर्थाने समाजोद्धारक असा भगवान श्रीकृष्ण आहे. आणि ही सुधारणा त्याने अगदी बालपणापासूनच सुरू केलेली होती. गोकुळात जेव्हा पाऊस पडत नसे तेव्हा लोक इंद्रदेवाची पूजा करत असत, परंतु कृष्णाने सांगितलं की इंद्रामुळे काही पाऊस पडत नाही. आपला हा जो गोवर्धन पर्वत आहे
त्याची आपण जर निगा केली, त्याची पूजा केली, निगा ठेवली आणि त्याच्यावर अजूनही झाडं लावली तर आपल्याला पाऊस निश्चित मिळणार आहे. आणि त्यातूनच गोवर्धन पूजा श्रीकृष्णाने रूढ केली आणि गोपवासियांनी देखील त्या बाळकृष्णाचं हे म्हणणं ऐकलं आणि इंद्रपूजा सोडून दिली. कारण कृष्ण हा जे काही सांगेल ते सर्वांच्याच हिताचंच राहणार याची सर्वांना खात्री होती. इतकं सर्वांना प्रेम दिलं, सर्वांचं प्रेम मिळवलं, परंतु त्यामध्ये सुद्धा केवळ माणसंच नव्हती. यशोदा मातेचं तर प्रेम मिळवलंच, पण गोकुळातील गायगुरं, वृक्ष वनस्पती यांचंसुद्धा कृष्णावर अत्यंतिक प्रेम होतं. कृष्णाने जेव्हा बासरीचे सूर काढले असतील त्यावेळेस सर्व गोकुळवासीयच काय, पण गायी देखील हे सुंदर सूर ऐकण्यासाठी आपल्या पंचप्राण एकत्र करून हे बघत असत, ऐकत असत. बासरी ही भगवान कृष्णांनी का हातात घेतली त्यामागेही एक आध्यात्मिक कारण आहे. जो भगवंताचा खरा भक्त असतो त्याने आपले सर्व दुर्गुण सोडून द्यायचे असतात आणि महत्त्वाचं म्हणजे अहंकार टाकायचा असतो आणि भगवंताच्या इच्छेने जे घडेल ते त्यांनी मान्य केलेलं असतं. याचंच प्रतीक ही बासरी आहे. बासरी पोकळ असते आणि त्यातून भगवंताने जी सूर काढले तेच त्या बासरीचे सूर होते. म्हणून भगवान कृष्णांची प्रत्येक कृती ही सर्वांना मार्गदर्शक अशी आहे. आणि या गोकुळात एवढं प्रेम दिलं, घेतलं, मिळवलं, परंतु त्या मोहात भगवान कृष्ण अडकून राहिले नाहीत. ज्यावेळेस पुढील कार्य करण्यासाठी मथुरेला जायचं होतं तेव्हा त्यांनी हे गोकुळ सोडलं आणि ते कायमसाठीच सोडलं. माणसाने अत्यंतिक मनोभावे सर्वांबरोबर राहावं, प्रेम करावं, पण तितक्याच सहजतेने ते सोडता आलं पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. नंतर त्यांनी मथुरेत जाऊन कंसवध केला हे आपल्याला माहीत आहे. परंतु त्यामध्येही एक महत्त्वाचा हेतू होता की त्या काळचे जे उन्मत्त राजे होते त्यांना हा इशारा होता की संस्कृतीच्या विरुद्ध जाणाऱ्या आपल्या सख्या मामाची देखील श्रीकृष्णांनी गय केली नव्हती आणि त्यातून ह्या राजांनी धडा घ्यावा. संस्कृतीसाठी जे लोक झटत आहेत त्यांचे ते सखे होते, मात्र या विरुद्धच्या लोकांसाठी ते कर्दनकाळ होते. जरासंधाचा वध हाही एक सांस्कृतिकच भाग होता. त्या जरासंधाने अनेक राजे कैद करून ठेवलेले होते. भगवान कृष्णांनी त्यांची सुटका केली आणि त्यांना आपापल्या राज्यात पुनर्स्थापित केलं आणि त्यांना एवढंच सांगितलं की माझी अपेक्षा काहीच नाही तुमच्याकडून, तुम्ही फक्त
युधिष्ठिराच्या धर्मनीतीच्या धोरणाला पाठिंबा द्या, त्याचे मित्र व्हा आणि संस्कृतीच्या कामासाठी मदत करा. आणि जरासंधाचं राज्य त्यांनी त्याच्या मुलाला देऊन टाकलं. भगवान कृष्ण हे कुशल राजनीतिज्ञ होते. त्यांची राजनीती खरोखर आजही अभ्यासनासारखी आहे आणि ती अभ्यासली जातेही. ज्यावेळेस अर्जुनासहित सर्व पांडवांना युद्धाचा प्रसंग येतो असं दिसलं होतं, परंतु हे युद्ध टाळण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत भगवान कृष्णांनी केलेले होते. दुर्योधनाने त्यांना काहीही न देण्याचं ठासून सांगितलेलं होतं आणि त्यांच्या हक्कासाठी त्यांना युद्ध करावं लागेल यासाठी त्यांची मानसिक तयारी भगवान कृष्णांनी केलेली होती. श्रीकृष्ण शिष्टाई आपण महाभारतात वाचलेली आहे, ऐकलेली आहे, पण त्याआधी संजय शिष्टाई देखील झालेली आहे. धृतराष्ट्राने संजयाला युधिष्ठिराकडे पाठवलं आणि त्याच्याबरोबर संदेश दिला की तू अतिशय मोठा धर्मज्ञ आहेस, नीतीने वागणार आहेस, तुझा आम्ही सर्वच आदर करतो आणि आम्हाला खात्री आहे की तू जमिनीच्या तुकड्यासाठी एवढं मोठं युद्ध करणार नाहीस, त्यामध्ये आपल्या सर्व बंधूंना ओढून घेणार नाहीस आणि त्यापेक्षा तू निश्चितच नीतीने वागून आपल्या विकासाचा मार्ग कसा आखता येईल त्या दृष्टीने विचार करशील आणि कुठेतरी आपल्या भावंडासहित राहून तू आत्मचिंतन करशील यात शंका नाही. कारण ह्या राज्याचा मोह तुला निश्चितच राहणार नाही. अतिशय उपदेश देणारं असं हे वक्तव्य संजयाकरवी धृतराष्ट्राने युधिष्ठिराकडे पोहोचवलं होतं. युधिष्ठिर देखील त्यावर विचार करायला लागला होता, परंतु श्रीकृष्णांनी संजयाला सांगितलं की तू धृतराष्ट्राला जाऊन सांग, हा जो उपदेश आहे त्याचं पालन स्वतःपासून तुम्ही करा. असा रोखठोक जवाब धृतराष्ट्राला त्यांनी पाठवला आणि सांगितलं की मी स्वतः पांडवांच्या बाजूने शिष्टाई करण्यासाठी येत आहे. अशा रीतीने त्यांनी राजनीतीमध्ये अत्यंत व्यावहारिक असं मार्गदर्शन प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी पांडवांना दुर्योधन, शकुनी तसंच दुःशासन वगैरे लोकांचे कुटील डाव दाखवून दिले होते आणि यांच्याशी जशास तसं वागणं शेवटी गरजेचं आहे हे स्पष्ट सांगितलेलं होतं. जेव्हा युद्धाचा प्रसंग आला तेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला की भीष्म, द्रोण हे या कुलाचे वरिष्ठ आहेत, ते माझे गुरु आहेत आणि ज्यांची पूजा करायची त्यांना मी कसा मारू. तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की तू धर्माची बाजू
घेतलेली आहे. तू संस्कृतीच्या बाजूने लढतो आहेस आणि त्याविरुद्ध जे उभे ठाकले आहेत ते कोणीही असोत, त्यांचा तू या युद्धात वध केला पाहिजे. आणि स्वतःच्या मामाला मारून त्यांनी हे आधी उदाहरण घालून दिलेलं होतं. आणि म्हणून अतिशय व्यावहारिक दृष्टीने त्यांनी ह्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. तसंच खरा धर्म आणि त्याचं व्यावहारिक आचरण हे कसं असावं हे त्यांनी दाखवलं होतं. समोरचा पक्ष पाहून निर्णय घ्यायचा असतो. प्रत्येक ठिकाणी केवळ धर्माने वागून चालत नाही. ज्यावेळेस तुम्हाला कपटनीतीने वागवलं जातं त्यावेळेस या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. धर्म म्हणजे काय तर धारयती अनेनैती धर्म, हा जो समाज धारणा करतो तो धर्म. आणि त्यासाठी वैयक्तिक गोष्टींचा त्याग करावा लागतो. संस्कृती रक्षण करायचं असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि धर्माचं नको तेथे अवडंबर करून चालणार नाही. आणि म्हणून त्यांनी अधर्माने वागणाऱ्या, अधर्माची साथ देणाऱ्या भीष्म, द्रोण, तसंच कर्ण इत्यादींना या युद्धात मारवलेलं आहे. द्रोणाचार्यांच्या वेळेस श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असत्य बोलायला भाग पाडलेला आहे. तसंच कर्णाला त्यांनी आधी खूप समजून सांगितलेलं होतं की तू पांडवांच्या पक्षाला ये. हा पक्ष संस्कृती रक्षण करण्यासाठी उभा आहे आणि म्हणूनच मी त्या पक्षाच्या बाजूने आहे. तू आलास तर या युद्धानंतर युधिष्ठिर तुला राज्य देईल, किंबहुना तुझाच अधिकार असेल. परंतु कर्णाने मित्रभावनेने हे नाकारलं आणि त्यामुळे नाईलाजाने कर्णाचा वध करावा लागलेला आहे. आणि त्यामुळे श्रीकृष्णांचं जे रोखठोक वर्तन होतं त्यातून राजनीती आणि धर्मनीती यांची शिकवण त्यांनी जगाला दिलेली आहे. यामुळे श्रीकृष्णांनी आपल्या अवतारात प्रत्येक ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार कसे निर्णय घ्यावेत हे सर्वांना दाखवून दिलेलं आहे. तसंच त्यांनी सतत जो गरीब आहे, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्याची साथ दिलेली आहे. त्यांनी सुदामासारख्याचं पुनर्वसन केलं आणि खरा मित्र कसा असतो हे स्वतःच्या उदाहरणातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अवतारामध्ये सतत प्रेमाचाच वर्षाव केलेला आहे आणि ते भक्तासाठी सतत उभे असत. गीतेत त्यांनी नमे भक्त प्रणश्यती
असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे एक आश्वासन मानवजातीला त्यांनी कायमसाठी दिलेलं आहे. महाभारत युद्धात वेळोवेळी त्यांच्या धर्मनीती आणि राजनीतीचा प्रत्यय येतो. त्यामध्ये दैवी कार्यासाठी त्यांनी एक मोठं संघटन केलेलं आहे. त्यांनी जरासंधाच्या कैदेतून जे राज्य मुक्त केले त्यांना या संस्कृती रक्षणासाठीच आपल्या बाजूने केलेलं होतं. आणि भगवान कृष्णांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे भगवद्गीता होय. भगवद्गीता हा असा महान ग्रंथ आहे की त्याच्याबद्दल आपल्याला अगदी 2 शब्दात सांगणं म्हणजे अन्यायकारक आहे. परंतु स्थळ काळाचं भान ठेवून आपण थोडक्यात त्याबद्दल बोलू. गीता हा केवळ धर्मग्रंथ नसून तो जीवन ग्रंथ आहे. त्यामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा सुबक समन्वय आपल्या जीवनात कसा असला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोग हा गीतेचा पाया आहे. तसंच ज्ञान हे सर्वात पवित्र आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. खरा भक्त कसा असावा याच्या अतिशय सुंदर अशा ज्याला व्याख्या म्हणता येईल या गीतेत मिळतात. आणि भक्ताची लक्षणं ही केवळ गंध लावणे किंवा माळ घालणे इत्यादी बाह्य स्वरूपाची नसून ती अंतःस्वरूपाची आहेत. ती त्यांनी 12व्या अध्यायात संपूर्णपणे सांगितलेली आहेत. आणि म्हणून खरा आध्यात्मिक विकास हा गीतेतून होण्यासारखा आहे. तसंच गीता ही आश्वासक आहे. नमे भक्त प्रणश्यती किंवा योगक्षेमम वहाम्यहम अशी अनेक आश्वासनं गीतेने दिलेली आहेत. आणि ती खुद्द ईश्वराची आश्वासनं आहेत. त्यामुळे मानव समाजाला त्यातून खरोखर एक आश्वासन तर मिळतंच, परंतु निर्भयता त्यामुळे प्राप्त होते. गीतेत कुठल्याही धर्माचा किंवा मताचा आग्रह नाही. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं भगवान कृष्ण म्हणतात. सर्व धर्मांना सोडून तू एका ईश्वराला शरण ये असं स्पष्ट गीतेने म्हटलेलं आहे. तसंच अर्जुनाला शेवटी त्यांनी सांगितलं की तू हे सर्व एकाग्रचित्ताने ऐकलेलं आहेस, त्यावर तू स्वतःत विचार कर आणि तुझी जी इच्छा असेल, तुझा नंतर जो निर्णय होईल त्याचप्रमाणे वाग. यथेच्छसी तथा कुरु अशा स्पष्ट शब्दात भगवंताने त्याला सांगितलेलं आहे. यातून मानवाच्या सदसद विवेक बुद्धीवर त्यांचा किती विश्वास होता हे दिसून येतं. आणि यावर सर्व विचार अर्जुनाने केलेला होता. आणि त्याने स्पष्टपणे सांगितलं की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. माझा मोह नष्ट झालेला आहे, मला काय करायचं ते आता कळलेलं आहे आणि मी अत्यंत स्थिरपणे निसंदेह होऊन उभा आहे. आणि भगवंता तू सांगशील ते मी आता करणार आहे, कारण ते मला पटलेलं आहे.
आणि त्यामुळे गीता ही विश्वाला मार्गदर्शन करणारी आहे. आपण अखिल मानव जातीच्या कल्याणाचा विचार करतो, परंतु याच्याही पुढे एक पाऊल जाऊन गीतेने सर्वभूतहिते रताः असं म्हटलेलं आहे. खरा मानव, खरा भक्त कोण? तर जो सर्व भूतमात्रांच्या हितात रमलेला आहे. केवळ मानवच नाही, पशुपक्षी वनस्पती सर्वांच्या हितात जो रस घेतो तो खरा भक्त, तो खरा माणूस. गीतेच्या विभूती योगात निसर्गाकडे पूज्य भावनेने पाहण्याचा संदेश दिलेला आहे. अतिशय उच्च असं तत्वज्ञान गीतेने आपल्याला दिलेलं आहे आणि त्यातून अखिल मानव जातीला या पृथ्वीवर जो यच्च्याव मानव आहे त्याला ते सतत मार्गदर्शन करणार आहे. आणि जीवनामध्ये ज्या ज्या समस्या उद्भवू शकतात त्याची उकल संपूर्णपणे गीतेने दाखवून दिलेली आहे. जर भगवान कृष्णांचा तेजस्वी विचार या देशात समजून देण्यात आला असता तर परदास्यातून हा देश मुक्त झाला असता, किंबहुना या देशाला पारतंत्र्य आलंच नसतं. कारण हे तेजस्वी विचार समोरच्या लोकांबद्दल स्पष्टपणे कसा विचार केला पाहिजे हे दाखवतात. श्रीकृष्णांचं अख्खं जीवनच हे दाखवतं की तुम्ही सद्वर्तनी आणि तिने न वागता धर्माचरण केलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर धर्ममोहळेपणा हा बरोबर नाही. जशास तसे वागाल तरच तुमचा निभाव आहे. आणि हे प्रत्येक माणसाने, प्रत्येक देशाने जर लक्षात घेतलं तर खरोखर हे तत्त्वज्ञान जगाला वाचवणार आहे. आणि खरोखर कदाचित भारताचा इतिहास यामुळे बदलला असता आणि भारताकडे एक आदर्श देश म्हणून जगाने पाहिलं असतं. अशा रीतीने गीता हा सर्व बाजूने मार्गदर्शक असा जीवन ग्रंथ आहे. त्याबद्दल अगदी थोडक्यात आपण पाहिलेलं आहे आणि या अवताराबद्दल आपण आता येथे थांबणार आहोत. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.